सह्याद्रीचा शिव गर्जतो, सह्याद्रीचा शिव गर्जतो, शिवशंभू राजा. तरी कुणा शांत कुंडल महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. अरे तू तर सिंबा मी. अरे आपण सकाळी भेटलो की, मला वाटलं तू इथलंच आहे. नाही नाही, सह्याद्रीचा सिंबा यो. मग या सिंबाचे आई बाबा कुठे आहेत? सिंबाचे बाबा नाही माहिती, पण माँ असते ना. मग तुझी माँ कुठे आहे इथं? माँ गेली ऑफिसला. मग मानकी तिला फोन करणार, मग ती गाडी पाठवणार, मग मी जाणार घरी. मग मी सोडू का तुला घरी? खरं? हा, आता तू मराठी मी मराठी, एवढं तर केलंच पाहिजे ना. चालेल. मानकी काका, ह्यांच्या बरोबर घरी जाऊ का? अरे पण काका, काळजी करू नका, मी पण एक पोलीस अधिकारीच आहे. एका केससाठी इकडे आलोय, तुम्ही निश्चिंत राहा. ठीक आहे सर. चला. यस. मला वाटतं तू तुझ्या मुलाला भेटायला हवं. आणि आता त्यालाही वाटत असेल ना तुला भेटावंसं. त्याला असं काही वाटत नसेल. का बरं? कारण आप्पी आहे त्याच्यासोबत, आणि मला माहिती आहे माझा मुलगा आनंदात आणि सुखात असेल. अरे आता तर म्हणत होतास ना की तिने तुला कधी फोन केला नाही का, कधी कॉन्टॅक्ट केला नाही. आर्या बायको म्हणून ती चुकली. माझं तिच्यावर प्रेम होतं. मी तिला ओळखतो चांगलं. माझ्या मुलासाठी तिने जीवाचं रान केलं असणार आहे. अर्जुन, ते सगळं झालं, पण बाबा, ती कमी अपर्णा कधीच पूर्ण नाही करू शकत. हा ते आहे, पण त्याच्या डोक्यावर आहे ना त्याच्या बाबाचा आशीर्वाद कायम असणार आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांचंच बघ ना. स्वराज्याचं स्वप्न कुणाचं होतं? जिजाऊंचं, शहाजीराजांचं. पण महाराजांच्या मनात पेरलं जिजाऊंनी. त्यांना योग्य ते शिक्षण दिलं, म्हणून आपण आज इथं आहोत. हे सगळं बोलू शकतोय. नाही तर आपला जन्म पण नसता झाला. हे सगळं झालं जिजाऊंमुळं, त्यांच्या शिकवणुकीमुळे. मला विश्वास आहे माझा मुलगा चांगल्या वळणालाच लागला असणार. माझे बाबा कुठे आहेत? ते भेटतील का मला? पण त्याला जर बाबांची गरज वाटत असेल तर? छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवला असेल ते डोळ्यासमोर. तू ना महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेव. ते कसे त्यांचे बाबा सोबत नसताना काम करायचे, लोकांना एकत्र आणायचे, लोकांसाठी झटायचे. बाळा, तू पण तसंच कर. तू असं केलंस ना तर एक दिवस तुझे बाबा तुला नक्की भेटतील. तू अमोल सोबत चुकीचा वागतोयस. उलट चांगला वाग. त्याच्यापासून दूर राहून जर आहे ना. अरे पण अर्जुन, बस, जास्त विषयावर बोलायचं नाही मला. काय रे, काय झालं तुला? बाबांना भेटायचंय मला. तू तर काय सांगत पण नाही तुमच्याकडे मला. ते हलवले म्हणजे कुठं हलवले? तू शोधलं का नाही त्यांना? बाळोबा, तुझा तर वाढदिवस आहे ना. तुझ्या वाढदिवशी मी बाबांबद्दल तुला सगळं सांगेन. खरं? खरंच, प्रॉमिस. सिम्बा कनेक्शन. सिम्बा कनेक्शन. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तुम्ही
इकडे राहता का? हा मी इकडेच असतो, पण तू इकडे कसं काय? माझी माची बच्ची जाई ना ऐकलं. हा आणि तू म्हणलाच होतास ना की मास्टर आपण महाराष्ट्रात परत भेटू है ना. आणि आपण खरंच भेटलो. यस. तुला मजा आली का आज? हो मास्टर, खूप मजा आली मला. मला इकडे फ्रेंड्स नव्हते, तू भेटलास ते किती छान झालं. आता तू इकडे कॅम्प मध्ये आलाय ना, मग इथली सगळी पोरं तुझे फ्रेंड्स. काय पोरांनो? मास्टर आपण अशीच रोज मजा करणार ना? अरे ही तर फक्त सुरुवात आहे, आता रोज मज्जाच मज्जा. ये मास्टर, माझ्या घरच्यांनी फी किती आहे विचारायला सांगितलंय. फी? त्यांना म्हणाव तुमच्या चेहऱ्यावरचं गोड आणि निरागस हसू आहे ना, तीच मास्टरची फी. बर बस 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 बस. ऐका, आज आपला कॅम्पचा पहिला दिवस आहे का नाही? मग आपण फोटो काढू. काय काढायचा? सेल्फी. चला. हे म्हणलं होतं ना आपली परत भेटतोय म्हणून. अरे हो रे, पण कसं काय रे? माझी बदली जाई ना ऐकले. तू तुझ्या आईला मा म्हणतो का? हा. आईला मा म्हणतो. आणि बाबांना? का रे, काय झालं? बा म्हणतोस का? बा, मा आणि बा. भारी की. पण मास्टर, तू नक्की आहेस कोण? तिथले भेटलो होतो तेव्हा तू पोलीस गायतून आलास आणि इथे तर टीचर आहे. सगळ्या गोष्टी लक्षात राहतात ना. सिम्बा हुशार आहे ना? मा हुशार आहे म्हणून मी पण हुशार आहे. बर, असं होय. अरे मी पोलिसाचे, फक्त इकडे समर कॅम्प घेतो. का बोल? अर्जुन, तू दरवर्षी हे समर कॅम्प का घेतोस? मला भारी वाटतं. हे एकमेव कारण आहे की तू तिकडे जाऊन तुझ्या मुलाचा शोध घेतोस. अरे कारण मग तुझ्यासारखे कार्टून भेटतात ना, आणि त्यांच्याशी दोस्ती होते म्हणून. बरं, मी जातो आता. ए का रे, तुझं घर आलं वे? कुठे? हे काय आतमध्ये? बर बर बर. मग तू एकटा जातो? हा. तू मला एक सांग, तू मला तुझ्या घरी नेत का नाहीस रे? कारण तू माझा बेस्ट फ्रेंड नाहीस ना. अरे हे फक्त माझ्या बेस्ट फ्रेंडलाच घेऊन येतो. बर, मग मी तुझा कसला फ्रेंड आहे? तू माझा महाराष्ट्रातला पहिला फ्रेंड आहेस. मला वाटत होतं की मग फ्रेंड्स मिळतील का नाही, पण तुझ्यामुळे मिळाले. थँक्यू. अरे मला पण एवढा बेस्ट फ्रेंड मिळाला की दरे. आणि मला एक सांग, तू उद्या कॅम्पला येणार आहेस ना? हो, येईन की, नक्की येईन. बाय. सिम्बा कनेक्शन. सिम्बा कनेक्शन. सिम्बा मी. तू तुझ्या आईला मा म्हणतो का? हा. आईला मा म्हणतो. आणि बाबांना? तू इकडे काय करतोय? माझं सिंहगड फिरायला. मला इकडे फ्रेंड्स नव्हते, तू भेटलास ते किती छान झालं. ए सिम्बा, कोण आहेस तू? सिम्बा कनेक्शन. सिम्बा कनेक्शन. सिम्बा कनेक्शन. अय सिम्बा, तुला बघितल्यावर मला माझ्या अमूलची आठवण काय ती रे? तू त्याच्याच वयाचं आहेस म्हणून का? का दुसरं काय? मला शोधलं पाहिजे. अमोल, तूच सिम्बा आहेस का रे? हे बघ ना, मी बघ काय गिफ्ट आणलं तुझ्यासाठी पहिल्या बर्थडेला. हे बघ, हे बघ तुझ्या पहिल्या बर्थडेचं गिफ्ट. काय ऐ मी नाही सांगणार. तू यायचं बाबाकडं, मग बाबाने तू हे गिफ्ट फोडायचं आणि मग मी तुला देणार. हा
हे बघ, हे दुसऱ्या बड्डेचं, तिसऱ्या बड्डेचं, चौथ्या, पाचव्या, सहाव्या सगळ्या बड्डेचे गिफ्ट आहेत. मी सगळे देणार आहे तुला. काय? आणि बघ काय, हे बघ, हे बघ काय, सायकल. ब्रूम ब्रूम असं बसून जायचं याच्यावर. हा, तुला येते ना सायकल? नाही? अरे टेन्शनच घ्यायचं नाही. तुझा बाबा आहे ना, बाबा शिकवल तुला सायकल. तुला सायकल शिकवल, पोहायला शिकवल, तुला सगळं शिकवल. हा, अजिबात काळजी करू नको. आपला बाबा 7 वर्ष आपल्यापासून लांब राहिला ना, आता नाही राहणार. आता एक क्षण पण नाही राहणार. तू कसलीच काळजी करू नको. बघा आपल्या सिंबाचं चित्र. टाळ्या. तर सगळ्यांनी खूप मस्त चित्र काढलेत. मला आता सगळ्यांनी सांगा, सगळ्यांचं आवडतं चित्र कोणतं? सिम्बा, बेस्ट पेंटिंग काढलीस तू. तुझ्या मला खूप आवडेल. हो ना? नक्की. पेंटिंग कुठे शिकला रे तू? उत्तराखंडला. कोणाकडे? माझी मीच शिकलो. कसं काय? माने सगळं सामान आणून दिलं, मग मी काय बसलो. एवढं सोपं आहे ते? सोपं नाही, प्रॅक्टिस करावं लागते. सिम्बा, हा, ऐक ना बाळा, माझं तुझ्याकडे काम आहे. काय मास्टर, बोला ना. अरे मला माहितीये तू हे चित्र तुझ्या मासाठी काढलंय. हे चित्र मी माझ्या घरी घेऊन जाऊ का? प्लीज 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 प्लीज. का मास्टर, तुम्हाला काय घेऊन जायचंय गली? अरे बाळा, कारण बाळा, तुझे बाबा या जगातले सगळ्यात भारी बाबा आहे. कारण ना, हे चित्र मला लय आवडले. मला असं वाटतंय माझं चित्र आहे म्हणून. शिफे, मी तुमची आहे असं वाटलं का? हा, ठीक आहे, जा घेऊन. मी माझ्यासाठी दुसरं बनवेल. इथून पुढे ना आप्पे आपण लय सुखात राहू, एकदम आनंदात, एकदम खुश राहू. अमोलला असा मस्तपैकी मोठा करू, आणि सगळ्यात महत्वाचं, एकत्र म्हातारे होऊ. अर्जा, का? का रे? अरे अरे काय नाही, कसं तुला काहीतरी आठवलंय, त्याशिवाय तुझ्या डोळ्यात पाणी आलंय का? हाय, या खोलीत आलं की होत असंच. दुसऱ्या कोणाची तरी वस्तू तू या रूम मध्ये उगाच नाही आणणार. एकदम का कुणाच ठाऊक, ह्या चित्राकडे बघितलं ना की मला अमोलचीच आठवण येते. 7 वर्ष झाली त्या गोष्टीला. सगळं कसं पिक्चर सारखं सर 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 डोळ्यासमोर जाते. काय रे? कदम, त्या दिवशी मी, आप्पे आणि अमोल इथे जेवायला गेलो होतो डेटवर. आप्पे आणि मी तर लय खुश होतो. म्हणजे आम्ही येताना बोलत होतो की कसं करायचं आता पुढं, अमोलला कसं वाढवायचं, त्याला कसं शिकवायचं, त्याला कसे चांगले संस्कार द्यायचे. तसं असंच चाललो असतो आम्ही तिघं.